महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठापैकी एक असलेलं पीठ आणि किल्ल्यातून वाहणाऱ्या धबधब्यासाठी प्रसिद्ध असलेला हा जिल्हा. नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. महाराष्ट्रातील किल्ल्यांची ओळख करून देणाऱ्या आपल्या विशेष मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत धाराशिव जिल्हा याविषयी रंजक आणि उपयुक्त अशी माहिती. या जिल्ह्याचा इतिहास, भौगोलिक वैशिष्ट्ये, पर्यटन स्थळे, अर्थव्यवस्था आणि इतर बऱ्याच गोष्टीबद्दल आपण जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. धाराशिव जिल्हा महाराष्ट्राच्या मराठवाडा विभागात स्थित असून जिल्ह्याचे क्षेत्रफळ सुमारे 7,500 चौरस किलोमीटर. जिल्ह्याच्या सीमेला लागून बीड, लातूर, सोलापूर हे जिल्हे आणि कर्नाटक राज्य आहे. येथील हवामान प्रामुख्याने उष्ण व कोरडे आहे. उन्हाळ्यात तापमान 40°C पेक्षा जास्त जाते, तर त्या तुलनेत पावसाचे प्रमाण कमी होते. धाराशिव जिल्ह्याचा इतिहास हजारो वर्षापूर्वीचा आहे. या भागात सातवाहन, राष्ट्रकूट, चालुक्य, यादव, बहमनी, आदिलशाही आणि निजाम अशा अनेक राजवटींचे राज्य होते. धाराशिव हे नाव येथील प्राचीन धाराशिव लेणी यावरून पडल्याचे मानले जाते. निजाम काळात या भागाला उस्मानाबाद हे नाव देण्यात आले होते. मात्र महाराष्ट्र शासनाने 2023 मध्ये जिल्ह्याचे नामांतरण करून पुन्हा धाराशिव हे ऐतिहासिक नाव अधिकृत केले. धाराशिव जिल्ह्याची लोकसंख्या 16 लाखाहून अधिक आहे. येथील प्रमुख भाषा मराठी आहे. हिंदी, कन्नड आणि उर्दू भाषा ही काही भागात बोलल्या जातात. ग्रामीण भागात पारंपरिक, सांस्कृतिक आणि लोककला आजही जिवंत आहे. धाराशिव जिल्ह्याची सर्वात मोठी ओळख म्हणजे आई तुळजाभवानी देवीचे मंदिर. हे महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी एक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची कुलदेवता म्हणून तुळजाभवानी देवीला विशेष महत्त्व आहे. तसेच येरमाळा येथील येडाई देवीचे मंदिर देखील प्रसिद्ध स्थळ आहे. नवरात्राच्या काळात लाखो भाविक भक्त येथे दर्शनासाठी येतात. धाराशिव जिल्हा ऐतिहासिक पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. धाराशिव ही लेणी प्राचीन बौद्ध आणि जैन संस्कृतीची साक्ष देतात. दगडात कोरलेल्या ह्या लेण्या स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. नळदुर्गा हा किल्ला महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या भुईकोट किल्ल्यांपैकी एक मानला जातो. तसेच गडामधून वाहणारे नर आणि मादी हे धबधबे देखील पर्यटनाचे आकर्षक केंद्र मानले जाते. परंडा हा गड बहमनी काळातील महत्त्वाचा गड आहे. त्याची तटबंदी आणि संरक्षण व्यवस्था पर्यटकांना आकर्षित करते. जिल्ह्याची अर्थव्यवस्था मुख्यतः शेतीवर आधारित आहे. ज्वारी, बाजरी, तूर, हरभरा, ऊस ह्या पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. दुष्काळी परिस्थितीमुळे जलसंधारणाला येथे विशेष महत्त्व आहे. दुग्ध व्यवसाय आणि पशुपालन हेही अनेक कुटुंबाचे उत्पादनाचे स्रोत आहेत. धाराशिव जिल्हा हा लोककलेसाठी प्रसिद्ध आहे. ते भारूड, कीर्तन, गोंधळ आणि लोकनृत्य कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर आयोजित केले जातात. धाराशिव जिल्ह्यात अनेक शैक्षणिक संस्था, महाविद्यालय आणि तांत्रिक शिक्षण केंद्र आहेत. रस्ते, सिंचन आणि उद्योग क्षेत्रातही जिल्हा विकास करत आहे. कृषी प्रक्रिया उद्योग आणि लघु उद्योग रोजगार निर्मितीसाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. जिल्ह्यामध्ये धाराशिव, तुळजापूर, उमरगा, परंडा, कळंब, भोर, वाशी आणि लोहार असे एकूण 8 तालुके येतात. मित्रांनो, इतिहास, श्रद्धा, संस्कृती, परिश्रम यांचा सुंदर संगम म्हणजे धाराशिव जिल्हा. प्राचीन लेण्या, भव्य गडदुर्ग, तुळजाभवानी देवीचे शक्तिपीठ आणि मेहनती शेतकरी यामुळे हा जिल्हा महाराष्ट्राच्या वैभवशाली परंपरेचे प्रतिनिधित्व करतो. तर मित्रांनो, हा होता आजचा आपला जिल्हा परिचय. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, मित्रांसोबत शेअर करा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील भागात आपण महाराष्ट्रातील आणखी एका जिल्ह्याची सफर करणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.